हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल स्वागत आहे. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेत असणार. तर इथे सकाळचा वेळ आहे. सकाळचे जवळजवळ 7 वाजले होते आणि ऊन बघू शकता. 7 वाजले असं वाटत पण नाही आहे ऊन बघून. तर इथे ना माझी थोडी साफसफाई चालू होती बाल्कनीमध्ये, कारण आज मला थोडंसं खत वगैरे टाकायचं होतं झाडांना आणि म्हटलं आता पाणी वगैरे टाकायचं. आणि हे झाडं इथे ठेवल्यामुळे थोडंसं झाडायला अवघडच होते. त्याच्यामुळे आज म्हटलं सगळ्या कुंड्या सरकवून व्यवस्थित झाडते, कारण तिथे पूर्ण कचरा झाला होता. तर ते तिथे माझं चाललं होतं. आणि तुम्ही याचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, आम्ही नाश्ता केला होता तर ते मी बाहेरून घेऊन आले होते. तर हे सगळं करण्याच्या नादामध्ये मी एवढे थकले होते आणि एवढी गरमी झाली होती की मला काय करायची इच्छाच नव्हती. नंतर म्हणून मी यांना म्हटलं होतं की तुम्ही आता बाहेरून नाश्ता घेऊन या, कारण भूक पण एवढी लागली होती आणि उन्हात हे सगळं करायचं म्हटलं की खूप त्रास होते. त्याच्यामुळे तेव्हा मला कळलं की शेतकरी लोक कसे करत असणार. आपल्याला त्याचा काय अनुभवच नाही, म्हणजे आपल्याला मीन्स मला तरी नाही आहे. तर इथे मग त्याच्यानंतर छान फ्रेश वगैरे झाली आणि हा होता सुट्टीचा दिवस, तर सगळं आरामात चाललेलं होतं इथे. तर ते सगळं तर झालं. मग त्याच्यानंतर ना आमचे छोटे मोठे काम होते तर सगळे निपटवले. ते मग त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं. हा आहे नेक्स्ट डे. इथे सकाळची सगळी कामं वगैरे झाली माझी आणि मग इथे ना मी आता सकाळी जेवण बनवायला आली. तर आज अंघोळ वगैरे सगळं झालं, कारण सकाळचे कामं केले की इतकी गरमी होते की काही इच्छाच होत नाही दुसरं काय करायची. सगळ्यात आधी असं वाटतं अंघोळ करावी आणि मग बाकीचं सगळं करावं. तर इथे मी टिफिनची तयारी करत आहे. जवळजवळ 9, हो 8:30-9चा वेळ असेल हा. हे म्हणजे 10पर्यंत जातात ऑफिसला, त्याच्यामुळे होऊन जाते. आणि भाजी पोळीच करायची होती त्याच्यामुळे. तर इथे मी भेंडीची भाजी करत आहे. तर मी भेंडीची भाजी एकदम सिंपल करते, मिरची आणि कांदा टाकून, बाकी काहीच टाकत नाही मी. मिरची कांदा छान परतून घेतलं, जिरा पण टाकला होता थोडासा आणि मग हळद आणि मीठ बस झालं. त्याच्यानंतर जी भेंडी कट करून ठेवली होती ती टाकून दिली. आता त्याला मिक्स करून घेतलं आणि आता झाकून भेंडी शिजवून घेणार आहे. भेंडीच्या भाजीला अजिबात वेळ लागत नाही, शिजायला पटकनच होते. त्याच्यामुळेच मी आज म्हणजे तेवढं मला घाई गडबड नव्हती आणि आज पोळ्या आणि भाजीच करायची होती म्हणून. तर इथे भाजी एकदा चेक करून घेतली, होतच आली होती. त्यासोबत तिकडे मी कणिक पण काढून ठेवली आहे. म्हटलं कोथिंबीर टाकून देते हात लागल्या. आणि आता सकाळी म्हटलं ना गरमी तर काय सांगायचंच नाही. तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये गरमी खूप ऐकलं असेल, तर खरंच सांगते आता एवढ्यामध्ये तर अजून जास्त गरमी व्हायला लागली आहे. आता कधी एकदाचा पाऊस पडते आणि वातावरण थंड होते असं व्हायला लागलं आहे. तर इथे भाजी तर झालीच होती, मस्त आंबील पण केली होती ज्वारीच्या पिठाची, तर ती पण बनवून रेडी होती. आणि इथे आता मी म्हटलं कणिक पण भिजवून घेते, कारण मग कणिक भिजवून एका साईडला थोड्या वेळ 5 मिनटं त्याला मुरायला ठेवते आणि मग त्यासोबत आपली इकडे भाजी रेडी होते आणि पोळ्या पण होतात. आणि आंबील तर तिकडे थंडी करायला ठेवली होती मी. तर इथे पीठ भिजवून ठेवून दिलं आणि यांचे पण इकडे लुडबुड चालू होती, ते रेडी झाले होते. म्हटलं बस पोळ्या टाकली की तुम्ही जा. तर इथे त्यांचं पाणी वगैरे भरणं चालू होतं ऑफिसला नेण्यासाठी. आणि मग इथे ना सगळं पीठ झालं होतं, तर म्हटलं आधी हे पुसून घेते, नाही तर त्याच्यावर तर माझ्याकडनं काही काम करणं होणारच नाही आहे त्याच्यामुळे. आणि असे आता मोकळे केस ठेवले की बापरे इतकी गरमी होते आणि हे सगळे असे ड्रेस वगैरे तर घालायची इच्छाच होत नाही. पण रोज रोज ते एकच एक ड्रेस, मग कारण मी आता 1-2 व्हिडिओ जे एडिट केलं ना, तर त्याच्यामध्ये मला असं वाटलं की माझं ते एकच ड्रेस 2-3 दिवस हे होतं आहे. कारण कसं होते मध्ये जर एखाद दिवस आपण थोडंफार शूट केलं तर तेच म्हणजे ड्रेस रिपीट होते. तर इथे मी पोळ्या टाकत होते आणि यांचं इथे येऊन बघितलंच तुम्ही त्यांनी काय करून गेले. त्यांना दिसलं मोबाईल सुरू आहे, म्हणजे शूटिंग चालू आहे, तर ते तिथे येऊन हाय बी करून चालले गेले. मलाही माहीत नव्हतं, म्हणजे मी पोळ्या करत होते तेव्हा माझी काही लक्षच नव्हती ह्या सगळ्या गोष्टींकडे. नंतर जेव्हा आता मी एडिट केलं तेव्हा मला समजलं. तर त्यांना थोडंसं दुकानात पाठवत होते, तर मी त्यांना तेच सांगत होते की तुम्ही दुकानात जा बा म्हणून. थोडं काय सामान लागत होतं त्याच्यासाठी. तर ते रुजूला घेऊन जातील आणि मी तोपर्यंत पोळ्या करून घेईन, म्हणजे दोन्ही काम आमच्या सोबत होऊन जाईल. तर मग ना दुकानात गेल्यावर यांचा फोन आला होता, तर तेच आता इथे माझं बोलणं पण चालते आणि इथे पोळ्या पण टाकणं चालू आहे. तर बघू शकता पटापट पोळ्या केल्या आणि जास्ती काय पोळ्या करायची गरज पडत नाही. दोघांना किती पोळ्या लागतात, तर आज फक्त पोळी आणि भाजीच होती सकाळच्या जेवणामध्ये. म्हटलं बाकीचं काय करत नाही, रुजूला तर वरण भात असतेच असते, त्याचं तर काही टेन्शनच नाही. पण आज मी ना चेंज म्हणून विचार केला होता की त्याला खिचडी करते, कारण जेव्हापासून रुजूल झाला आहे म्हणजे खायला लागला आहे ना, तेव्हापासून रुजूलनी कधीच खिचडी खाल्ली नाही. त्याला आवडतच नाही. वरण भात दिलं ते खाईल एकदाचं, पण
ते खिचडी माहिती ना त्याला का बरं आवडत नाही, आवडतच नाही. तर इथे त्यांचंच ते फोन आलं होतं, तर तेच इथे बोलत होते मी. आणि पोळ्या टाकायचं म्हटलं गरमीच्या दिवसात तर बापरे! सगळे देवच आठवतात. म्हणजे एवढी गरमी होते काय काय बोलायचंच नाही. तरी बरं झालं की इथे म्हणजे आम्ही दोघंच आहे, तर एवढं काही टेन्शन नाही. ज्यांच्याकडे जास्त मोठी फॅमिली असते तिथे तर खूपच भयंकर प्रॉब्लेम होत असणार. मग इथे यांचं टिफिन भरून घेतलं होतं, मस्त पोळी, भाजी आणि आंबील. तर तुम्ही लोकं करता का आंबील मला नक्की कमेंटमध्ये सांगा. उन्हाळ्या दिवसात आमच्याकडे तर करतात आंबील वगैरे. मी पण एप्रिल महिन्यापर्यंत काही केली नाही. मी पण आताच करत आहे. मी म्हटलं आता चला 15-20 दिवस आणखी करून घ्यावं, जोपर्यंत पाऊस काय येत नाही आणि गरमी होत्या तोपर्यंत. कारण ते गरमीच्या दिवसात करतात त्याच्यासाठी. तर इथे मग यांचं टिफिन पूर्ण पॅक करून घेतलं होतं आणि बॅगमध्ये पण भरून ठेवून दिलं. तोपर्यंत म्हटलं हे आले की लगेच बॅग उचलली की निघतील. मग हे आले आणि ते निघाले पण ऑफिसला जायला. ते इकडनं निघाले तर तेवढ्यात त्याला तहान लागली. म्हटलं याला पाणी पण देऊन देते, कारण आता उन्हाळ्याचं कसं खूप पाणी पिणं गरजेचंच आहे. तरी याचं रुजूलचं टेन्शन नाही पाणी पिण्याचं. त्याला लागलं की तो मागून घेतो. आणि मग ना हे इकडनं आता ऑफिसला जातात तर दिसतात. तर त्याची आता रोजचाही रिच्युअल झाला आहे की ते इकडनं निघाले खाली जायला की तो इकडनं त्यांना बघत राहते. त्याला इथून काही दिसत नाही, पण तेच आता आपलं एक नाटक करायचं. कारण मी तिकडे गेली होती कपडे आणायला. म्हटलं मशीन पण लावून देते सोबतच, म्हणजे थोड्या वेळात मशीन पण कपडे धुवून जाणार. तर इथे आता आमची मस्ती वगैरे चालू होती थोडीशी. त्यांना मी दाखवत होती त्याला. तर त्यांना गाडी वगैरे काढून इकडे यायला थोडासा वेळच जातो. त्याच्यामुळे इथे उभं राहून मग हा मला तिकडच्या गोष्टी सांगत होता. तिकडचं काय काय दाखवत होता. तर हेच थोड्या वेळ इथे 5 मिनटं वगैरे उभी राहिली असेल मी. आणि मग त्याच्यानंतर ते दिसले त्याला. त्यांनी बाय वगैरे केलं सगळं. उम्मा वगैरे हे ते काय काय त्याचं असतं ते सगळं केलं. गाडी गेली असं तसं मला काय काय सांगितलं. आणि मग त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं चला आता गेले तू आता तिकडे बस आरामात फॅनमध्ये, मी आपले कामं करते जे राहिलेले काम आहे. तर इथे आता मग मला कपडे वगैरे लावायचे होते, तर तेच कपडे टाकून देते मशीनमध्ये म्हटलं आणि सुरू पण करून देते मशीन. तरी आता कसं एक तर कपडे वाळायला अजिबात वेळ लागत नाही. कपडे टाकले बाहेर की मशीनचे कपडे वाळायला तसं वेळ नाही लागत आणि आता गरमीमुळे तर आणखीच नाही लागत. तर इथे बघा त्यांनी बाय वगैरे सगळं केलं. त्याला आता घेऊन आतमध्ये येते मी. आणि सगळा जो म्हणजे जेवण वगैरे बनवलं होतं तो पसारा थोडासा तसाच होता, तर तोही सगळा आवरायचा होता. आणि तिथे हा उभा होता, त्याचे पाय पण सगळे घाण झाले होते. ते सगळ्यात आधी ते पाय मी त्याचे वॉश करून घेतले. म्हटलं बेडशीटवर गेला तर बेडशीट सगळी खराब करेल, त्याच्यामुळे त्याला तिकडे नेऊन बसवलं आता. आणि आता वापस येऊन आता कपडे टाकून देते मशीनला. जास्ती कपडे नव्हते, कारण मी 1 दिवसाच्या गॅपने कपडे लावते. जर असले तर रोज लावते, नाहीतर मग 1 दिवसाच्याच गॅपने लावते, कारण दोघांचे कपडे किती असतात. आणि रुजुलचे काय असे खूप कपडे घाण होत नाही, तर त्याचे काय खूप कपडे निघत नाही. मग आतमध्ये गेली, बघितलं थोडंसं इकडे तिकडे फिरून आणखी काही कपडे आहे का, तर टॉवेलकडे लक्ष गेलं. म्हटलं चल आता जास्ती कपडे ना तर टॉवेल सोबत टाकून देते, तर ते पण वॉश होऊन जाईल. मग इथे काय झालं ना, याने बघितलं की हिने आज मला कपडे टाकून नाही दिले मशीनमध्ये. त्याने धुतले कपडे माझे घेऊन आला तिकडून आणि मशीनमध्ये टाकत होता. म्हटलं नाही नाही हे नाही टाकायच्या. ते नाही करू दिलं म्हणून इकडे डस्टबिन उघडून नुसतं असंच पाहिलं. कचरा वगैरे काहीच टाकायचं नव्हतं त्याला. नुसतं उघडून त्याने स्वतःच्या मनाचं म्हणजे एक समाधान केलं की मी काहीतरी केलं आहे. हिने म्हणजे करू नाही दिला आज मला, तर मी स्वतःच्या ह्याच्याने काहीतरी केलं आहे असं. मग इकडे मी आपलं म्हटलं आता ते लिक्विडने ना माझ्या हाताला पूर्ण लागलं होतं, तर ते भरलं होतं. मी म्हटलं इकडे हात धुते, तर तोपर्यंत त्याचं इथे चालू होतं, कारण मशीनमध्ये पाणी भरायला चालू झालं होतं. त्याला आवाज येत होता, तर तो मला म्हणत होता इथे दाखव. म्हणजे ते मशीन फिरतं ना, गोल 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 बोलत होता तो. त्याला थोड्या वेळ तिथे दाखवलं आणि मग आतमध्ये येऊन बसले. जेवण वगैरे केले, दुपारचं सगळं निपटलं. मग इथे ना आता संध्याकाळीच शूट केलं होतं मी थोडंसं. आणि हे रुजुलचं कारनामा आहे. याने ना माझा स्टँड पूर्ण हलवून घेतला होता, तर बघू शकता कसं शूट झालं आहे. मी दिसतच नाही आहे, नुसते पायच दिसत आहे माझे. मग इथे संध्याकाळी पण मी वरण भाताचा कुकर लावला होता. आणि सकाळी मी ना खिचडी केली होती, तुम्हाला सांगितलं. याने तर काही खाल्लीच नाही, ती खिचडी उरली होती. म्हटलं चल थोडंसं वरण भात करून घेते, खिचडी पण आहे आणि त्याच्यासोबतच टमाटरची चटणी करून घेईन, म्हणजे संध्याकाळचं होऊन जाते. आणि तुम्हाला वाटत असेल की मी असा ड्रेस का घातला आहे, तर ॲक्च्युली काय झालं ना, गरमीने थोडेसे रॅशेस झाले आहे पायाला वगैरे. तर ते म्हणजे असं लेगिन्स वगैरे घातलं ना, तर खूपच असं इरिटेशन होतं आहे. त्याच्यामुळे मग ते मी हे नाही केलं. मी म्हटलं चल आता थोडंसं काय होत नाही. आणि छानही वाटत होतं फ्रॉक घातल्यासारखं.
छोट्यापणी जसं आपण फ्रॉक घालतो तसं नाही. तर मी असं शॉर्ट कपडे वगैरे घालत नाही. तुम्ही मला कधीच बघितलं नसेल व्लॉगमध्ये. मला आवडतही नाही आणि मी कधी घातलंही नाही आणि मी कधी घालतही नाही. पण ते आता घरच्या घरी होते म्हणून काय वाटलं नाही मला. तर असं सगळं होतं आजच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि रुजुलची मस्ती तुम्ही बघितलेच, कसं काय करतो तो. त्याचे पूर्ण टायमिंग सगळं ठरलं आहे. त्याच्या दिमागात टाईम टेबल सगळं बनलेलं असते, कशानंतर काय. असं सगळं होतं. तर असो, मस्त एन्जॉय करायचं जी छोटीशी लाईफ आहे ती. तर चला भेटू नंतर, तोपर्यंत बाय.